नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर IGR भरती अर्थात नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना हे पेपर द्यायचे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असे टेस्ट पेपर आपण घेतोय. टेस्ट सिरीज आणि नोट्स तुम्हाला आपण पब्लिश केले आहे. टेस्ट सिरीज तुम्हाला अभ्यासकट्टा ॲपवर अवेलेबल आहे. त्यामध्ये नोट्ससुद्धा भेटेल आणि टेस्ट पेपरचे PDF सुद्धा भेटतील. तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. तुम्हाला लिंक हवी असेल फास्ट ट्रॅक बॅचची किंवा नोट्सची तर ती तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरलाही भेटणार आहे. चला सुरुवात करूया. बघा आज आपलं सिम्प्लिफिकेशन बघायचं आहे. त्याला आपण सरळ रूप द्या, सरळीकरण असंही म्हणतो. त्याला आपण पदावली असाही शब्द आहे त्याला. ओके, अंकगणिताचा हा टॉपिक आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये काय असतं, पद म्हणजे संख्या किंवा वर्ण यांची एक मालिका असते. त्याचं कॅल्क्युलेशन करायचं असतं. त्यामध्ये मग तुमचा रेघी कंस असेल की बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, अशा वेगवेगळ्या क्रिया असतात. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्याचे तुम्हाला मी आधी एक व्हिडिओ टाकला होता, व्ही बॉडमास. ओके, तर त्या क्रिया या ठिकाणी कराव्या लागतात. व्ही म्हणजे व्हिन्क्युलम असं त्याला म्हटलं जातं किंवा बार ब्रॅकेट असं म्हटलं जातं. रेघी कंसातली क्रिया सगळ्यात आधी करावी लागते. कंचे भागू बेव असं आपण मराठीमध्ये म्हणतो, बरोबर. कंचे भागू बेव. मग यामध्ये कंसातली क्रिया सगळ्यात आधी, नंतर मग गुणाकार, नंतर नंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज वजाबाकी. आता ही बेरीज आधी करायची, वजाबाकी आधी करायची. याच्यामधली डावीकडची क्रिया ही आधी करायची असते. तर त्याही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. चला सुरुवात करूया. सेशन तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. सगळे प्रश्न शेवटपर्यंत बघा. आपल्या मित्रांना लिंक शेअर करा या व्हिडिओची, जेणेकरून परीक्षेला त्यांना फायदा होईल. 12 अधिक 25 वजा, आता हा जो कंस आहे ना, त्याच्यामध्ये 25 आहे, पुन्हा वजा मधला लहान कंस, त्याच्यामध्ये 25 वजा 12. तुम्हाला सगळ्यात सोपं काय सांगितलं मी, की आधी साधा कंस तुम्हाला सोडवावा लागेल. एकदम मधला कंस सोडवावा लागेल. एकदम मधला कंस इथे हा आहे. 25 वजा 12 म्हणजे इथे किती येतात, 13 येणार तुमची या ठिकाणी. 25 वजा 12 या ठिकाणी 13 आली पाहिजे. आता हा कंस सोडवून झाला तुमचा पहिला मधला. आता याच्यानंतर काय करणार तुम्ही, 12 प्लस 25 आणि पुढे मधल्या कंसात पुन्हा 25 आहे. म्हणजे हे जे 25 आहे, हे 25 वजा हे 13 असं या दोघांचं कॅल्क्युलेशन. ते किती होणार, 12 होणार. ओके, आता पुन्हा हे 25 वजा हे 12. 25 वजा 12 किती झाले, 13 आले. म्हणजे आता 12 अधिक 13 तुमचं उरलेलं आहे. मग 12 अधिक 13 तुमचं किती होतं आहे, सांगा बरं मला कमेंट बॉक्समध्ये. 12 अधिक 13 तुमचं उत्तर 25 येत आहे. सोपं आहे, डायरेक्ट ऑन दी स्पॉट असं सोडवायचं. त्याला वेगळं लिहित बसायची गरज नाही आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला कमी वेळेमध्ये हे सगळं सोडवायचं आहे. बघा 21 भागिले हे भागाकाराचे चिन्ह, कंसामध्ये 27 भागिले 9 गुणिले 4 वजा 3 कंस बंद आणि पुन्हा मग मोठा कंस आहे. बघा आता या ठिकाणी काय करायचं आहे, कॅल्क्युलेशनचा विषय हा प्रश्न आलेला आहे याच्या आधी. सगळ्यात आधी तुम्ही काय करणार, सगळ्यात आधी तुम्ही या ठिकाणी बघा, हा मधला कंस जो आहे ना, मधल्या कंसामध्ये याच्यात सगळ्यात आधी भागाकाराची क्रिया करणार आहे आम्ही. म्हणजे 9 1 9 9 त्रिक 27 इथे 3. ओके, आता 3 नंतर भागाकाराच्या नंतर गुणाकाराची क्रिया, 3 चौक 12. बघा हा 3 गेला, हा 4 गेला, हे 12. आता 12 वजा 3 वजाबाकी लगेच करून घेऊया मधल्या कंसाची. 12 गेला, 3 गेला, 12 वजा 3 9. म्हणजे आमच्याकडे काय उरलंय, आता आमच्याकडे उरलं इकडचं 21 आणि इकडे इकडचं 21 आणि इकडे भागाकारामध्ये 9 उरलंय. मग काय होणार, 3 ने भाग जातो, 3 त्रिक 9, 3 7 21, 7 भागिले 3 ऑप्शन आहे. 21 15 7 3 27 4 15 8 7 3 आहे ना ऑप्शन. उत्तर तुमचं येतं आहे 2 नंबरचं. बघा सोपे असे प्रश्न येणार आहे तुम्हाला. हे कॅल्क्युलेशनवरचे प्रश्न आहे, सोपे आणि याला स्पीडने सोडवायचं आहे. पण येणार सगळ्यांना, पण स्पीड कोणाचा आहे तो या ठिकाणी जिंकणार. बघा इथे लहान कंसामध्ये 2 अधिक 8 कंस बंद, पुन्हा भागाकारात चिन्ह, पुन्हा इकडे लहान कंसामध्ये 3 वजा 3 गुणिले 4 हे गुणिले 5 कंस बंद भागिले 4. आता सगळ्यात तुम्हाला सांगितलं मी लहान लहान कंस सोडवायचे. लहान लहान कंस सोडवायचे. बघा हा कंस आधी सोडवून जर घेतला आम्ही, काय येणार आहे, इकडे 10 येणार आहे. म्हणजे तो लहान कंस आहे, तो लहान कंस गेलाच, तो हा मोठा राहून जातो डायरेक्ट इथे. हा 10 झाला भागिले, मग इथे आधी गुणाकार करावा लागेल. 3 15 झालं,
3 वजा 15, बघा 3 वजा 15 या ठिकाणी येतोय आणि भागिले 4 येतोय. आता 3 वजा 15 किती होईल? 3 वजा 15. आता इथे होणार एक तर वजाबाकी, 15तून 3 गेले 12, पण वजाबाकीला चिन्ह मोठं राहणार, वजा 12. इथे काय? वजा 12. मग वजा 12 भागिले 4 असं ते होतं इथे. म्हणजे तुम्ही या मोठ्या कंसात जर बघितलं ना, वजा 12 भागिले 4 असं या ठिकाणी हे उत्तर येईल. मग इथे 10 जसाच्या तसा आहे. भागाकारामध्ये 4 1 4, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 आहे, पण तो वजा 3 आहे. म्हणजे 10 भागिले वजा 3 बरोबर वजा 10 भागिले 3. हे लक्षात ठेवा. पुढे जातोय आपण. 4 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय म्हणतोय? 8 भागिले 5 आणि पुढे पुन्हा दिलंय. मग भागाकारामध्ये पुन्हा 8 भागिले 5, म्हणजे आपण याला असं लिहितो 8/5 भागिले 8/5 असं लिहिता येतं याला, सोपं. ओके. आणि मग गुणाकारामध्ये पुढे मग कंसातली क्रिया. सगळ्यात आधी आपलं सोपं काम काय हो? सोपं काम तुम्हाला या ठिकाणी आहे ना, हा जो भागाकार दिलाय का, याला तुम्ही गुणाकारात कन्वर्ट करू शकतात. म्हणजे 8 भागिले 5 गुणिले 5 भागिले 8 आणि करा कॅल्क्युलेशन. हा 5 कटला, हा 5 कटला, हा 8 कटला, हा 8 कटला. काय म्हणजे तुमचं इथे 1 भागिले 1 असं येणार. आणि आता पुढे कंस सोडवायचा आहे तुम्हाला. कंस सोडवायचा इथे बघा 18.72 वजा 8.72 किती येतो? वजाबाकी किती येते? 10. या दोघांची वजाबाकी किती झाली? 10. 10 वजा 10 किती झाला? 0. आणि इथे माहिती गुणाकारात चिन्ह आहे बघा, 1 भागिले 1 गुणिले, आता 1 भागिले 1 काय येणार आहे? सरळ 1 येणार आहे. गुणिले 10 वजा 10 काय येणार आहे? 0 येणार आहे. 1 गुणिले 0 किती होणार? 0. बघा सोपं काम आहे. सोप्याला सोपंच ठेवा, सोप्याला सोपं ठेवा. आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 25 गुणिले 25 भागिले 5 काय करणार? आधी भागाकार नंतर गुणाकार. इथे गोंधळ नको. आधी भागाकार म्हणजे 5 5 25, 5 5 25 आणि मग 25 5 गुणाकार नंतर आहे ना. याच्यापेक्षा सोपं काही नसणार आहे. याच्यापेक्षा सोपं दुसरं तुम्हाला काहीच भेटणार नाही. मी सोपे घेतोय, अवघडे घेतोय. पुढे तुम्हाला एक सोपं टेक्निक सांगतो मी, ज्यांचा अभ्यास झालाय थोडा. तुम्हाला हा प्रश्न दिसला, व्हिडिओ पॉज करा, माझ्या आधी तुम्ही सोडवा आणि नंतर मी सोडवल्यानंतर तुमचं उत्तर तेच येत आहे का एवढं चेक करत चला. बस कॉन्फिडन्स वाढत जाईल. सराव करत चालायचा. गणिताचं एवढंच आहे. आता 60 अधिक 5 गुणिले 12 भागिले, सॉरी इथे भागिले भागिले 180 भागिले 3. आता सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगितलंय काय करायचं. काय आधी याचा भागाकार करावा लागेल. 3 1 3, 3 6 18, म्हणजे इथे 60 येणार, कंसात 60 येणार आहे. आता इकडे दिलंय 60 अधिक 5 गुणिले 12 आणि मग भागिले 60, म्हणजे याला तुम्ही असं लिहू शकतात ना, 60 अधिक 5 गुणिले 12 आणि हा जो इकडे 12 भागिले 60, हे 12 भागिले 60 असं लिहून घेऊ आपण. मग याला तुम्ही जर बघितलं असंही करता येतं, 12 1 12, 12 पंचे 60, हा 5 गेला. आता हा 5 5 1 5, 5 1 5, म्हणजे इथे 1 आला. 60 अधिक 1 होतोय तुमचा, सरळ सरळ 60 अधिक 1 61 होतोय. ऑप्शन आहे का? आहे. 60 अधिक 1 61. पुढे जाऊया. बघा काय म्हटलंय. 9 अधिक 9 गुणिले 9 वजा 9 भागिले 9 ची किंमत काय? आता तुम्हाला आधी मी सांगितलं की आपल्याला आधी करायचं भागाकार. 9 1 9 9 1 9, 9 भागिले 9 म्हणजे काय? 1 येणार ना इथे. याचं उत्तर काय? 1. आता मग नंतर काय करणार तुम्ही? नंतर गुणाकार करणार ना. 9 9 81, म्हणजे बघा इथे 9 आला, अधिक 81 आला, वजा 1 आला. बस एवढंच कॅल्क्युलेशन कसं करणार? हे इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. आता मुद्दा इथे एक लहानशी कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायची, ज्यांचं ओके नाही त्यांना सांगतोय मी. आपल्या समोर एक कण चे भागू बेव, आधी कंस सोडायचा, ओके, नंतर भागाकार करायचा, नंतर गुणाकार करायचा, नंतर बेरीज करायची, वजाबाकी करायची. बघा हा क्रम फिक्स नाही. आता इथे तुम्ही म्हणाला आधी बेरीज करायची नंतर वजाबाकी करायची, हा क्रम फिक्स नाहीये. आधी वजाबाकी का आधी बेरीज?
काही वेळेस वजाबाकी आधी करावी लागते. कसं? जी क्रिया डावीकडे असेल ना, आधी असेल ना, ती क्रिया अगोदर करायची. आता इथे आधी क्रिया कोणती आहे? डावीकडची बेरजेची. पण इथे जर 9 वजा 81 अधिक 1 असतं ना, इथे वजाबाकी आधी करायला लागली असती. डावीकडची क्रिया, हा नियम लिहून घ्या. बेरीज वजाबाकी शेवटचा हा उपनियम आहे. हा बॉडमार्कचा उपनियम आहे. बऱ्याच जणांना हा माहीत नसतो आणि यामुळे बरेच जण चुकतात. बेरीज आणि वजाबाकीमध्ये जी क्रिया डावीकडील असेल ती डावीकडील क्रिया आधी करायची. किती जणांना कळतंय? किती जणांना आधी माहित होतं? जे नवीन विद्यार्थी त्यांना विशेषतः मी सांगतोय. ज्यांनी याच्या आधीची माझे लेक्चर बघितले त्यांना माहिती आहे. चला, इथे डावीकडची क्रिया तर बेरजेची 81 अधिक 9 बरोबर 90. 90 अधिक 1 बरोबर हे 90 वजा 1 वजा आहे. 90 वजा 1 बरोबर 89. उत्तर तुमचं येत आहे. लहान लहान गोष्टी आपल्या शिकायच्या आहे. पुढे जातो मी. बघा 7 नंबरचा प्रश्न आहे. ओके, रिपीट झालं. 8. 70 वजा 10 गुणिले 4 अधिक 4 गुणिले 5. काय हो या ठिकाणी? आधी काय करायचं तुम्हाला? वजाबाकी करायची, गुणाकार करायचा आहे, काय करायचं? बेरीज करायची. आधी गुणाकार करायचा आहे. 10 चोक 40. बघा हा गुणाकार 40. 4 पंचे 20. ओके, मध्ये काय? बेरीज. हा तुमच्या समोर काय आलं बघा. 70 वजा 40 अधिक 20. आता काही जण म्हटले असते कंचे भागू बेव. मग आधी जर बेरीज करत बसले असते 40 आणि 20 60 आणि 70 वजा 60 बरोबर 10, तर चुकलं. आधी डावीकडची क्रिया करा. 70 वजा 40 किती झाले हो? 30. आणि 30 अधिक 20 किती झाले? 50. आधी डावीकडची क्रिया करा. ती वजाबाकी जरी आधी असेल तरी चालेल, आधी डावीकडची. म्हणजे बेरीज आणि वजाबाकीच्या बाबतीत फक्त. आधी जर सगळ्यात आधी काय करायचं? आम्हाला भागाकार करायचा आहे, नंतर गुणाकार करायचा आहे. सगळ्यात अवघड काय असतं आपल्याकडे? भागाकार. तो सगळ्यात आधी करायचा. नंतर 2 नंबरचा गुणाकार आपला अवघड वाटतो, तो नंतर करायचा. आणि मग बेरीज म्हटलं जे इकडचं आधी डावीकडचं ते करायचं. 50 तुमचं उत्तर आहे. पुढे जातो. 9 गुणिले 9 अधिक 20 अधिक 4 अधिक 2 गुणिले 6 वजा 2 अधिक 1. बघा 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. इथे काय करायचं आहे आम्हाला? इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे. इथे ना हे 20 भागिले 4 या इथे 4 भागिले करायचंय, तेवढं एक चिन्ह बदलावा. तुम्हाला मी सांगितलं आधी करायचा भागाकार. भागाकार म्हणजे 4 1 4 4 5 20. इथे आला पाहिजे 5 तुमचा. पहिली क्रिया ती करून घ्या. नंतर गुणाकार करायचा आहे. 3 त्रिक 9. बघा 9 अधिक 5 झालं. बेदुनी हे साईन दुनी 12 म्हणजे 5 अधिक 12 या ठिकाणी येतोय. ओके, वजा 2 जसाच्या तसा असणार, अधिक 1 जसाच्या तसा असणार. इथपर्यंत जमतंय. आता काय झालं? 9 अधिक 5 अधिक 12 वजा 2 अधिक 1. आता आधी इकडच्या क्रिया करा ना. 9 अधिक 5 किती झाले? 9 आणि 5 14. 14 आणि 12 किती झाले? 26. चला 26 वजा 2 अधिक 1. आज तुम्हाला सांगितले मी वजाबाकी आधी करा. 26 वजा 2 24 अधिक 1 25. उत्तर 25. तुमचं उत्तर या ठिकाणी 25 आलं पाहिजे. पुढे जाऊया. 22 अधिक 8 अधिक 3 वजा 2 गुणिले 2. बघा इंटरेस्टिंग आहे. 22 अधिक 8 अधिक 3 वजा 2 गुणिले 2. बघा आता या ठिकाणी गुणिलेचं आधी करावं लागेल तुम्हाला. बे दुनी 4. ओके, हे 4 आधी. आता 22 अधिक 8 म्हटलेलं आहे तुम्हाला. 22 अधिक 8 किती झाला हो? 22 अधिक 8 झाला 30. 30 अधिक 3 किती झालं? 33. 33 वजा 4 29 तुमचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे. काय? 29 उत्तर आलं पाहिजे. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. तुम्ही नवीन असाल. शेवटचे तुमच्याकडे 8 दिवस जरी बाकी असेल ना, बस अजून तुमच्याकडे 10-15 दिवस बाकी आहे. नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची फास्ट ट्रॅक बॅच तुम्ही जॉईन करू शकतात. रिव्हिजन लेक्चर्स तुम्हाला घेतोय आपण. आता मॅक्झिमम मी रेकॉर्डेड घेतोय, जेणेकरून कमी वेळेमध्ये तुम्हाला रिव्हिजन होईल. ओके, काही लाईव्ह सेशन याच्या आधीचे तुम्हाला सगळे बघता येईल. टेस्ट पेपर देतोय, नोट्स देतोय, सगळं भेटेल. अभ्यासकट्टा ॲपवरचा काही अडचण असेल नंबरला व्हॉट्सअप करा, तुम्हाला तिथेही मदत भेटेल. पुढे जाऊया. बघा 11 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय. सोपं सिम्प्लिफिकेशन. 2 गुणिले 5
भागिले 40 भागिले 8, 40 भागिले 8 आहे आणि वजा 4. सगळ्यात आधी आपलं काय काम आहे, आम्हाला आधी कंस सोडवायचा आहे. 8×45 काय, 8×45 म्हणजे बघा 2 गुणिले 5. आता इथे काय येतं, 2 गुणिले 5 भागिले 5 वजा 4 बरोबर किती. इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला 5×1 5 म्हणजे 2 गुणिले 1 वजा 4 बरोबर काय. आता तुम्हाला या ठिकाणी आधी गुणाकारच करायचा आहे. 2×1 2 वजा 4 बरोबर वजा 2 तुमचं या ठिकाणी आलं पाहिजे. आधी गुणाकार करणार आहे तुम्ही. 2×1 2 2 वजा 4. आता इथे वजा बाकीच होणार पण चिन्ह 4तून 2 वजा होणार पण चिन्ह तर वजाच असणार आहे. ऑप्शन वजा 2 आहे. लक्षात ठेवण्यासारखं इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे. चिन्हांचा खेळ कळायला पाहिजे. पुढे जातोय बघा, पुढचा प्रश्न किती भारी आहे. 1 वजा कंसामध्ये 1 अधिक 1 पुन्हा लहान कंसामध्ये 1 वजा 1 अधिक 1 कंस बंद अधिक 1 कंस बंद आणि प्लस बाहेर 1 कंसामध्ये. सगळ्यात आधी तुम्ही काय सोडणार हो, सगळ्यात आधी हा मधला कंस सोडणार तुम्ही, हा मधला. आता मधल्या कंसात तुम्हाला सांगितलं डावीकडची क्रिया आधी करायची आणि नंतर ती पुढची क्रिया करायची. आता डावीकडची आधी करणार म्हणजे 1 वजा 1 इथे किती झालं, 0 झाला. 0 अधिक 1 किती झाला, 1 झाला. म्हणजे तुमच्या समोर कसं येणार बघा, हा 1 -1 जसं तसं घेतलेलं आहे आपण. कंस बंद करा, -1 घेतलाय कंस बंद करा. हा इकडचा 1 जसं तसा घेतला, हा 1 नंतर पुन्हा प्लसमध्ये हा 1 जसाच्या तसा घेतला. प्लसमध्ये इकडे या सगळ्या कंसाचा गेम काय झालाय आमचा, 1 वर आलाय आणि प्लस हा कंस बंद करून प्लस पुन्हा 1 आहे. आता मग बघा, आता या मधल्या कंसाची बेरीज करायची ना मला. 1 अधिक 1 अधिक 1 3 1 वजा 3 अधिक 1 बघा बरोबर किती. आता आधी करायची वजा बाकी. 1 वजा 3 किती झाले, 2. पण 2 कसे, -2 अधिक हा पुढचा 1 जसा तसा घेतला. -2 वजा 1 किती होतो, 2तून 1 गेला वजा अधिक वजा 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 बाकी होणार आहे. 2तून 1 गेला 1 उरला -1. या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे जातोय आपण. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 35 वजा 25 अधिक 5 अधिक 6 गुणिले 4. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर तुम्हाला करायचं काय, सगळ्यात सोपं काम आम्ही काय करतो. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 6 चोक 24 पहिला आम्ही करणारी गुणाकार तो 24 आला. आता त्याच्यानंतर आमच्याकडे या ठिकाणी इकडे 25 अधिक 5 35 वजा 25 बघा, म्हणजे आम्ही 35 वजा 25 अधिक 5 अधिक 24 अशा पद्धतीने आमचं हे आलं पाहिजे बरोबर. 35 वजा 5 अधिक, आता या ठिकाणी जर बघितलं 5 आहे तुमचा प्लसचं चिन्ह आहे, ओके. 6 चोक 24 झालाय. आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, 35 जसाच्या तसा आहे. आता वजा 25 अधिक 5 अधिक 24. इथे आधी तुम्ही इकडचं डावीकडची क्रिया आधी करू शकतात. डावीकडची क्रिया सगळ्यात आधी तुम्हाला करावी लागेल. अरे सॉरी, इथे 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 सॉरी, इथे गोंधळ झाला. तेच म्हणतो, इथे 25/5 या, इथे हे 25/5 या, इथे 25/5 म्हणजे आम्हाला इथे भागाकारही करून घ्यावं लागेल. 5 5 25 असं करावं लागेल. म्हणजे 35 वजा 5 आणि इकडे मग गुणाकार अधिक 24 असं आहे ते. माफी असं आहे, भागाकारात चिन्ह आहे ते. 35 वजा 5 अधिक 24. आता 35 वजा 5 आधी डावीकडची क्रिया जी आहे त्याचे कॅल्क्युलेशन करा. 35 वजा 5 तुमचं ते 30 झालं अधिक 24 किती झालं, 54. उत्तर तुमचं आलं पाहिजे आणि ते आहे. पुढे जाऊया. 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 7.5 अधिक 8.5 अधिक 0.55 वजा कंसामध्ये 2.5 वजा 4.5 वजा 3 अधिक 1.5 बरोबर किती. कसं सोडवायचं ते सांगतो. आधी तुम्ही याच्यात 2 ऑप्शन आहे. आधी या तिघांची तर बेरीज करून घ्या तुम्ही. सरळ सरळ बाहेरच्यांची बेरीज करू शकतात. आणि दुसरं तर हा कंसाचा तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे. आधी मी याची बेरीज करून घेतो बघा. आता तुमचं जर बघितलं तोंडी बेरीज करता येईल.
7 अधिक 1 किती झाली 8, 7 आणि 8 किती झाली 15, म्हणजे 15 तुमची ऑलरेडी झाली. आणि पॉईंटमध्ये जर बघितलं तुम्ही, हा पॉईंट 15 आहे, हा पॉईंट 50 आहे, दुसरा आणि तिसरा पॉईंट 55 आहे. म्हणजे जर बघितलं तुम्ही पॉईंटचं 5 आणि 5 10, 5 दुनी 10 आणि 2 12, म्हणजे इथे जर बघितलं 1.20 हा येतोय. हा म्हणजे 15 आणि 1.20 म्हणजे इथे 16.20 ही बाहेरचीच बेरीज आहे. वजा मग ही कंस. आता कंसात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आधी काय करायचं सांगितलं, मी डावीकडची क्रिया आधी करायला सांगितली. बेरीज आणि वजाबाकी असेल ना तर डावीकडची क्रिया आधी करायची. मग डावीकडे काय आहे, -2 हे 2.5 वजा 4.5, आधी या दोघांची वजाबाकी. 4.5 मधून 2.5 गेले, उरणार किती 2, पण -2. पुढचा -3 जसाच्या तसा, प्लस 1.5 जसाच्या तसा. आता पुन्हा इकडचं वजा वजा अधिक, -2 -3 किती झाली, वजा अधिक 5, पण चिन्ह वजाबाकीचं बेरीज होणार, पण चिन्ह वजाबाकीचं -5 अधिक पुढचा 1.5. बघा, -5 अधिक पुढचा 1.5. मग आता वजा अधिक वजा होते वजाबाकी, पण चिन्ह मोठ्याचं. 5 मधून 1.5 गेला, किती उरला 3.5, पण तो वजा 3.5. आता हा वजा 3.5 जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी बघायचा आहे. आता तुमच्या समोर आहे, इथे जर बघितलं तुम्ही वजा 3.5 आणि इकडे तुमचं हे 3 होते, मग 7.15, 8.5 आणि 0.55. आता इथे मुद्दा काय झाला माहिती का, हे कंसामध्ये वजा 3.5 आहे आणि बाहेरचं चिन्ह इथे वजा चिन्ह आहे. 16 नंतर इथे वरती नाही की इथे वजा होतं, म्हणजे इथे तुमचं इथे वजा 3.5 येणार. आता इथे गेम काय होतोय, हा इथलचा वजा आणि हा वजा वजा अधिक होतोय, म्हणजे इथे तुमची बेरीज होणार 16.20 अधिक 3.5, म्हणजे 3.50 म्हणूया आपण. 20 आणि 50 किती झाले 70, आणि 16 आणि 3 19, 19.70 हे तुमचं उत्तर आलं पाहिजे, आणि ते आहे 19.67. एक नंबरचं उत्तर आहे. बघा, प्रश्न भारी आहे, थोडा वेळ खाईल, पण स्पीड असेल तर इतका वेळ लागत नाही. मी समजून सांगण्यासाठी घेतोय, इतका वेळ नाही लागत. तुम्ही फास्ट सोडवणार आहात माझ्यापेक्षा. 3/5 बघा, वजा 3/5 इकडे ना, हे भागाकार चिन्ह नाहीये, इथे हा कंस नाहीये, सरळ वजा आणि मग कंसामध्ये वजा 0.5 भागिले बरं का, हा भागिले कंसामध्ये 2 वजा 2 1/2 अधिक 0.8 गुणिले 2/5/8. म्हणजे याला थोडंसं आता हे आपलं टायपिंगमध्ये वेगळं लिहिलंय, तुम्हाला अशा पद्धतीने लिहिलं जाऊ शकतं. परीक्षेमध्ये असं येईल 3/5 वजा कंसामध्ये वजा 0.5 बघा भागिले, बघा इकडे भागिले, हा कंस बंद झाल्यानंतर इकडे भागिले तुम्हाला असं येणार वजा 2 1/2. ओके, अधिक 0.8 गुणिले 2 5/8. ओके, असं. मग याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. सोपं आहे, सोप्या पद्धतीने आपण पुढे जाऊया. कसं होणार ते आधी मी तुम्हाला सांगतो. बघा, पहिला मुद्दा हा 3.5 आहे ना, हा वजा वजा अधिक, याला पहिले हे वजा वजाचं चिन्ह याला कंसाच्या बाहेर काढून घेऊ आपण, याला अधिक करून टाकू पहिल्या याच्यात चिन्ह. हा कंस विशेष क्लोज झाला, अधिक 0.5 झाला. पुढे मग भागाकार आहे. आता भागाकार इथे 2 वजा 2 पुढे 1/2 आहे. मग इथे कसं होतं माहिती का, 2 दुनी 4 अधिक 1/5. बघा, हा तिरपा गुणाकार 2 दुनी 4 अधिक 1/5 म्हणजेच -5/2. काय, -5/2 अधिक 0.8 आणि इथे 8. आता तुम्हाला या ठिकाणी थोडंसं इंटरेस्टिंग आहे, इथे 8 दुनी 16 आणि 16 आणि 5 21, म्हणजे इथे जे तुमचं या पूर्ण याचं कॅल्क्युलेशन येणार ते 21/8 येणार. इथे जसं या आधीच्या कंसाचं -5/2 झालं तसं इथे 21/8 येणार. आणि याचं कॅल्क्युलेशन आता हे 21/8 जे आहे याने जेव्हा 0.8 ला गुणल्या जाणार ना, तेव्हा याचं काय होणार ते सांगतो मी तुम्हाला. 0.8च्या खाली आम्ही एक असा गृहीत धरत असतो. मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा 8 1 8 जसाच्या तसा राहणार,
पण 21 गुणिले 0.8, 21 गुणिले 0.8 जे आहे, 21 168 होतं, ते जे आहे ना ते 16.8 असा तो गुणाकार या ठिकाणी येणार. 16.8 भागिले 8 असं ती त्या ठिकाणची तो भागाकार असणार आहे. म्हणजे कसं याला कसं लिहिता येणार बघा, 3/5 जसाच्या तसा आपला आहे, अधिक हा जो इथे तुमचा आता 0.5 होता, 0.5, आता तुम्हाला इथे काय करायचं बघा, 0.5 जो आहे याने गुणायचं आहे. पण गुणाकारात तुम्ही आता जे 5/2 होता, आता भागाकारात आपण गुणाकार जेव्हा करतोय तेव्हा हे 2/5 असं तुम्ही करणार आहे, -2/5 खाली मुडकं वर पाय, कारण गुणाकार करतोय ना आपण भागाकाराऐवजी. ओके. आणि त्याच्यानंतर मग प्लसमध्ये तुम्ही हा 16.8 आपण जो आणलाय तो 16.8 भागिले 8 असंही कॅल्क्युलेशन होतंय. सरळ आहे, सोपं आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 3/5 जसंच तसं घेतलाय. आता याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, हा 2/5 जो मायनस आहे याला 0.5 ने जेव्हा आम्ही गुणतोय तेव्हा ते काय होणार हा प्रश्न महत्वाचा आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला 2 गुणिले 0.5 तुम्ही जेव्हा करतायत तेव्हा तुमचं उत्तर काय येतंय. हे बघा, 5च्या खाली इथे 1 जसाच तसा आला, 5 5 खाली 5चा 5 जसाच्या तसा आला, पण 2 ने 0.5 ला गुणलंय म्हणजे काय, 2चा अर्धा गेला ना. काय येणार सगळ्यांचं मिळून 1/5 येणार. काय येणार, 1/5 -1/5 येणार. हे या सगळ्यांचं उत्तर काय येणार, -1/5. आणि खाली तुमचं काय 8 आणि वरती 16.8. मग याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही करायला गेलात तर काय येतं, 8 1 8, 8 2 16 आणि पुन्हा पॉईंटमध्ये 8 1 8, 2.1. म्हणजे बघा 3/5 जसाच्या तसा घेतला आम्ही, अधिक हा इकडे 1/5 अधिक 2.1 घेतलाय आम्ही. आता इथे 3/5 इकडे वजा चिन्ह आहे, माफी असेल, आपण इथपर्यंत आलोय बघा. 3/5 अधिक कंसामध्ये 1/5 अधिक 2.1 इथपर्यंत आपण आलेलो आहे सध्या. ओके. आता याला काय करायचंय, 3/5 आता अधिक वजा वजा होणार या ठिकाणी, ते कंसाच्या बाहेर आम्ही जेव्हा काढणार ना तो अधिक वजा 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 होणार, वजा 1/5 होणार, अधिक 2.1 होणार, 2.1. मग आता याचं जर बघितलं तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं, हा खालचा 5/5 सारखा आहे छेद, म्हणून छेद आम्ही छेदस्थानी घेतला आणि पुढे मग 3 - 1 तो जसाच्या तसा घेतला, 3 - 1 अधिक 2.1. बघा आता इथे तुम्ही 3 - 1 किती झाला हो, हा झाला 2, 2/5 अधिक 2.1. आता 2/5 आम्हाला भाग द्यायचा आहे, 5 1 5, 2 ला भाग जात नाही म्हणून 0 घेतला आम्ही, 0.0, 20 घेतला, 5 चोक 20, 0.4 झाला, अधिक 2.1 झाला. चला 0.4 अधिक 2.1 किती होतंय, 2.1 मध्ये 0.4 आम्ही जेव्हा मायनस प्लस करतोय तेव्हा काय होणार, 2.5 होणार, 2.5 होणार. आमच्याकडे ऑप्शन, आता तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिले नव्हते आपण, 2.5 म्हणजेच 2/1/2 म्हणजे बे 1 बे आणि हा 5, अशा पद्धतीने सुद्धा याचं उत्तर येऊ शकतं किंवा 2.5 असंही उत्तर येऊ शकतं. दोन्ही ऑप्शन या ठिकाणी असतात. इथे ऑप्शन यांनी हा दिला होता 2/1/2. 1/2 म्हणजे काय आम्हाला माहिती, अर्धा आहे. 2च्या पुढे जेव्हा 1/2 येतोय म्हणजेच अर्धा येतोय, त्यालाच आम्ही 2.5 म्हणतोय. उत्तर तुमचं हे ऑप्शन नव्हता या ठिकाणी, म्हणजे दिले होते मी तिथे विसरलो ते, पण ते उत्तर त्या पद्धतीने येणार. पुढे याचे ऑप्शन तुम्हाला मी आधी सांगतो. बघा या ठिकाणी याचे वेगवेगळे ऑप्शन आहे. तुम्हाला मी फक्त हे उदाहरण यासाठी घेतलंय, याचं मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगणार आहे. तुम्ही इथे नीट लक्ष द्या. ही पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या आहे, म्हणजे इथे ही संख्या जी पहिली आणि दुसरी, इथे पुन्हा पहिली आणि दुसरी सेम संख्या आहे. म्हणजे ही सेम संख्या आहे, म्हणजे ए गुणिले ए जर म्हटलं आपण तर ए चा वर्ग आहे, वजा इकडे दुसरी संख्या आहे बी चा वर्ग आहे, आणि भागिले ही पहिली संख्या वरची जशी तशी दुसरी आहे ए वजा बी आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर ए चा वर्ग वजा बी चा वर्ग भागिले ए वजा बी. मग याचा आपण जेव्हा सोडवतो ना तेव्हा आम्ही कसं सोडवतो माहिती घ्यायचं, हे समीकरण ए अधिक बी इकडे कंसात ए वजा बी
भागिले ए वजा बी. मग असं जेव्हा याचं आपण कॅल्क्युलेशन करतो किंवा सरळीकरण करतो तेव्हा हा ए वजा बी आणि हा ए वजा बी जातो, म्हणजे ए अधिक बी राहतो. तुम्हाला असा प्रश्न जर आला, सेम संख्यांचा इकडच्या दोन्हींचा गुणाकार वजा इकडच्या दोन्हींचा गुणाकार भागिले, तर सरळ सरळ काय माहिती का, तुमचं या ठिकाणी ए अधिक बी हे उत्तर येतं. ए अधिक बी म्हणजे काय, पहिली संख्या अधिक दुसरी संख्या, संपलं, आलं उत्तर. म्हणजे तुम्हाला 69,842 अधिक 30,158 याची बेरीज करायची. बस करा बेरीज, बघूया किती जणांची बेरीज येते. 69,842 अधिक 30,158 ही बेरीज तुमचं उत्तर आहे. कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर पाहिजे, कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर पाहिजे आणि तुम्ही ते देणार आहात. मी पुढे जातोय, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा आणखी एक त्या पद्धतीचा एक शॉर्टकटवरचा प्रश्न मी घेतोय मुद्दाम. हे असे दिसायला मोठे असतात, पण याचे जर टेक्निक्स माहीत असेल, ट्रिक्स माहीत असेल तर तुमचं काम सोपं होतं. काय म्हटलं या ठिकाणी बघा, तुमच्या समोर जर बघितलं मी 753 गुणिले 753 अधिक 247 गुणिले 247 वजा 753 गुणिले 247. पुढे पुन्हा काय दिलंय, 753 गुणिले 753 गुणिले 753 अधिक 247 गुणिले 247 गुणिले 247. म्हणजे थोडंसं याच्यात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला काय दिसतंय, तुम्हाला या ठिकाणी दिसतंय हे पहिलं या दोघांचा गुणाकार म्हणजे इथे एचा वर्ग आहे, काय एचा वर्ग आहे, अधिक इकडे या दोघांचा गुणाकार म्हणजे बीचा वर्ग आहे, वजा ए अधिक बी आहे. बघा वजा ए अधिक बी म्हणजे ए बी आहे, भागिले 753 753 753 म्हणजे एचा घन अधिक बीचा घन आहे. बघा बरं का, बस असं. आता याचं जेव्हा तुम्ही तोडफोड करतात तेव्हा ती कशी होते ते तुम्हाला मी सांगतो. आता याला जेव्हा आपण गणिती भाषेमध्ये लिहितो तेव्हा याला आम्ही काय लिहितो माहिती का, एचा वर्ग वजा ए बी अधिक बीचा वर्ग असं लिहितो. भागाकारामध्ये ए अधिक बी पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसामध्ये पुन्हा एचा वर्ग वजा ए बी अधिक बीचा वर्ग. म्हणजे इथे पुन्हा हे वरचं हे सेम कट होतं, हे खालचं सेम कट होतं आणि ए अधिक बी हेच राहतं या ठिकाणी. पुन्हा एकदा काय राहतं, ए अधिक बी हे या ठिकाणी राहतं, लक्षात ठेवा. मग तुम्ही म्हणले याचं उत्तर कसं येणार, याचं उत्तर ए अधिक बी आणि वरती एक अशा पद्धतीचं उत्तर येतं तुमचं. अशा पद्धतीचं जर आलं एचा वर्ग अधिक बीचा वर्ग वजा ए बी भागिले एचा घन अधिक बीचा घन असं जर आलं तर एक छेद त्या दोन्ही संख्यांचं बेरीज, बस संपला. आता म्हणजे 753 अधिक 247 ची बेरीज तुम्हाला करायची आहे, एक छेद ही काय बेरीज तुम्ही मला सांगणार आहे. 753 आणि 247, 700 आणि 200 900 झालं, 53 आणि 47 100 झालं, म्हणजे तुमची ती बेरीज 1000 येते आहे. पुढे जातोय आपण, खालील राशींची किंमत काढा असं म्हटलंय. बघा 0.96 चा घन वजा 0.1 चा घन भागिले 0.96 चा वर्ग अधिक 0.096 अधिक 0.1 चा वर्ग. कशा पद्धतीने काढणार, याला सुद्धा एक शॉर्टकट आहे, ते तुम्हाला सांगून देतो. आता या ठिकाणी तुम्ही जेव्हा जातात तेव्हा सरळ सरळ तुमच्यासमोर हे म्हणजे दिलंच आहे, एचा घन वजा बीचा घन भागिले एचा वर्ग, बघा एचा वर्ग अधिक हे जे 0.96 आहे ना ते काय बघा अधिक ए बी गुणाकाराच्या वरच्या संख्यांचा अधिक बीचा वर्ग, असं हे कॅल्क्युलेशन आहे. आणि मग याचं जे आम्ही काढतोय तोडफोड करतोय तर ती येते ए वजा बी, संपलाच विषय. मग तुम्हाला करायचं काय, पहिली संख्या वजा दुसरी संख्या करायची. मग पहिली संख्या काय आहे 0.96, दुसरी संख्या काय आहे 0.1, 0.1 1 म्हणजे याच्यानंतर हा 10 येणार, 0 येणार ना. मग 6तून 0 गेला 6, 9तून 1 गेला 8, 0चा 0, 0.86, 0.86 हे उत्तर तुमचं या ठिकाणी आलं पाहिजे. 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. पुढे जातोय आपण. बघा 13 गुणिले -5 अधिक मायनस कंसामध्ये -96 भागिले 2 अधिक 20. बघा 19 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यायचं आहे. कशा पद्धतीने तुम्ही देणार आहे
आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला आधी सगळ्यात मधला कंस आधी सोडवायचा आहे, ती एकदा डोक्यात ठेवा. हा 13 इकडे आहे कंसात, इकडे कंसामध्ये -5 आहे. ओके. त्याच्यानंतर इकडे -96 भागिले 2 आणि पुढे 20 आहे. तुम्ही सोपं काय करणार बघा, हा 13 जसाच्या तसा कंसात आहे, 13चा कंस गुणिले इकडे -5 कंसात आहे, त्याला जसेच्या तसं आधी ठेवा. ओके. आता हे वजा अधिक आहे, इकडे वजा वजा आहे बघा, अधिक वजा. आता हे जे ना हे -96 जसे तसेपणे अधिक वजा काय होणार, या दोन्ही चिन्हांचा गेम करायचा आहे. अधिक वजा वजा होतो, अधिक वजा वजा होतो आणि मग भागा इकडे -96 भागिले 2 येते आणि मग अधिक 20 आहे. याला असं सोप्या भाषेत आपण मांडून घेऊ, सरळच करायचं ना आपल्याला त्याला. मग सरळ करायचं म्हणजे आम्हाला याचा भाग देऊन घ्यायचा होता. बे चोक 8 बे 8 16 म्हणजे इथे 48 -48 या ठिकाणी भागाकार येतोय, +20 आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर तुमचं एक काय होतंय बघा, हा -48 इथे हा मायनस आहे आणि बाहेर सुद्धा मायनस आहे, मायनस मायनस प्लस होणार आहे तुमचा तिथे. म्हणजे इथे हा 13 गुणिले -5 हा मायनस मायनस +48 होणार आहे आणि +20 होणार आहे. मग आता तुम्हाला 13×5 65 आणि चिन्ह -5चं चिन्ह तुम्हाला द्यायचं आहे, म्हणजे -65 अधिक 48 अधिक 20. ओके. -65 अधिक 48 अधिक 20. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, आधी वजाबाकी की आधी बेरीज, आधी डावीकडची क्रिया. मग अधिक वजा वजा, अधिक वजा वजा 65 वजा 48 किती 17, पण चिन्ह वजाबाकीचं अधिक 20. पुन्हा अधिक वजा वजा, चिन्ह मोठ्या संख्येचं, इकडे मोठ्या संख्येचं तुम्ही 65चं चिन्ह घेतलं वजा. आता इकडे 17 वजा 20 म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही वजाबाकीच होणार आहे, अधिक वजा वजा 3, पण चिन्ह मोठ्या संख्येचं 20चं म्हणजे अधिक 3. उत्तर तुमचं 3 आलं पाहिजे. पुढे जातोय बघा, प्रश्न तुम्हाला दिसतोय आणि सोडवायचा आहे. याच्यात एक गोष्ट आहे ना, या प्रश्नावर थोडी वेगळी आहे, मी तो घेतलाच त्यासाठी. तुम्ही जर या ठिकाणी थोडंसं व्यवस्थित बघितलं तर तुमच्या ते लक्षातही येईल. हा जो प्रश्न आहे तो कशा पद्धतीने सोडवायचा आहे. आता इथे ज्या ठिकाणी अशी वरून आडवी रेष असते ना, ती आधी क्रिया करावी लागते. आपला नियम काय सांगतो खरं जर बघितलं तर 65/5 अधिक 8 म्हणजे आपण म्हणतो 65/5 आधी गेलं पाहिजे, भागाकार आधी गेला पाहिजे, पण नाही. असं जर डोक्यावर टोपी असेल ना, ती क्रिया आधी करायची. म्हणजे 5 अधिक 8 इथे आधी 13 करून घ्यावं लागेल आणि मग 13ने भाग द्या 65ला, 13×5 65 झालं. या सगळ्यांचं काय आलं, 5 आलं. सगळ्यांचं उत्तर काय येतंय, 5 येतंय. आणि 5ने 2 ला गुणून घ्या, काय 5ने 2 ला गुणून घेतलं म्हणजे 5 दुनी 10 येतंय. हे टोटल कंसाचं उत्तर मधल्याचं 10 येऊन जात आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं 1/4 गुणिले 10 असं हे या मोठ्या कंसामध्ये येऊन जाते. बस संपलं विषय. आणि अधिक मग हा 3/2 आहे. ओके, तेवढं आम्हाला कळायला पाहिजे. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला इथे तिरपा गुणाकार करून घेऊ आपण सरळ. 10 1 10 आणि 4 1 4 म्हणजे 10/4 अधिक 3/2. बरोबर आहे, 10/4 अधिक 3/2. आता तुम्ही जर बघितलं इथे आणखी याला थोडं लहान करू आपण. 2 2 4 2 5 10 5/2 अधिक 3/2 म्हणजे 2 पायासारखा झाला आहे, छेद सारखा झाला. 5 आणि 3 8 झाला. 8/2 बेचोक 8. तुमचं उत्तर 4. उत्तर आपलं या ठिकाणी 4 आलं पाहिजे. सोपा प्रश्न एकदम, आणि तुमच्यासाठी हे सगळं सोपं होत चाललंय. आता अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन आहे, आपण प्रत्येक टॉपिक वाईज प्रश्न या ठिकाणी कव्हर करतोय. तलाठी भरती असेल, नोंदणी मुद्रांक शुल्क असेल, इतर विविध परीक्षांचे लेक्चर्स आपण या ठिकाणी घेतोय. ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या, आपल्या मित्रांना शेअर करा. लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करा, चला शेअर करा. आणि माफी असावी, मी लाईव्ह सेशन आपले बोर्डवर सध्या घेऊ शकत नाहीये. बोर्डचा आपला थोडासा इश्यू झालेला आहे टेक्निकल, आपण ते दुरुस्तीसाठी पाठवलेलं आहे कंपनीकडे, त्यामुळे 2-8 दिवस लागू शकतात, माफी असावी. पण लेक्चर बंद होणार नाही, लेक्चर चालू राहतील कंटिन्यू या स्वरूपात. धन्यवाद.